उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. जसा उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल होतो त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे काय करतात तर आपले जिंकलेले सर्वच्या सर्व त्या ठिकाणचे नगरसेवक ते पकडतात आणि त्या सर्वच्या सर्व नगरसेवकांना एका कार्यक्रमाला बोलवतात. ते सांगतात की या ठिकाणी निवडून आलेल्या नगरसेवकांचा आम्ही स्वागत समारंभ ठेवला आहे आणि त्यानंतर सर्वच्या सर्व म्हणजे जवळपास 29 नगरसेवकांना ताज अँड लँड हॉटेलमध्ये ठेवण्यात येतं. पण ते असं का करतात त्या अगोदर तुम्ही उद्धव ठाकरे यांचा हा व्हिडिओ पहा. आपला महापौर व्हायला पाहिजे हे स्वप्न आहेच. उद्धव ठाकरे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतात की मुंबईचा महापौर आपला व्हावा की नाही ही देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल. म्हणजे ते सरळ सरळ मी देखील सत्ता स्थापन करू शकतो किंवा महापौर पदाचा दावा ठोकू शकतो आणि मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ शकतो असं ते त्या ठिकाणी सांगताना दिसतात. तर ते असं का बोलतात तर त्या अगोदर तुम्ही मुंबईचा एकूण निकाल पहा. या ठिकाणी मुंबईच्या 227 जागा आहेत. तर त्यापैकी भाजपला 89, त्यानंतर शिंदे सेनेला 29 आणि त्यानंतर ठाकरे सेनेला 65, काँग्रेसला 24 तर मनसेला 6 आणि MIMला 8. तर झालंय असं की भाजप म्हणजेच महायुतीला या ठिकाणी 118 आणि विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी जागा मिळाल्यात 109. आणि या ठिकाणी जर सत्ता स्थापन करायची असेल तर फक्त 114 जागा लागतात. आणि या ठिकाणी उभाटा गटाला म्हणजे विरोधी पक्षांना जर आपल्या ताब्यात मुंबईचं महापौर पद किंवा मुंबईची महानगरपालिका घ्यायची असेल तर त्यांना 5 ते 8 अशा काहीतरी नगरसेवकांची गरज आहे. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शिंदे गटाचे 10 नगरसेवक जर फुटले तर ते थेट त्या ठिकाणी उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे गटाला त्या ठिकाणी ते पाठिंबा देतील आणि महापौर त्या ठिकाणी ठाकरे गटाचा होईल मुंबईमध्ये. आणि ही गोष्ट जशी एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली आणि त्यांना धडकी भरली, कारण त्यांनी देखील मुख्यमंत्री बनण्यासाठी असंच केलं होतं. सुरत या ठिकाणी त्यांनी काही आपले आमदार हलविले होते आणि त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते आणि असाच दगाफटका आपल्यासोबत आता होऊ शकतो याची त्यांना खात्री पटलेली आहे किंवा असं होऊ शकतं. आणि उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर त्यांनी थेट आपले सर्वच्या सर्व आमदार पकडले आणि त्यांना जे आहे ताज आणि लँड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.